बिहारी। जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना। यशोदानंदन व्रज यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। जन वल्लभा गिरिवरधारी। जय प्रभुपादा जय प्रभुपादा प्रभुपादा जय प्रभुपादा। जय ओम विष्णुपाद परमहंस प्रोत्तर श्रीमद अभय चरण अरविंदेशी भक्ति वेदांत स्वामी श्री गोपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की धामाचार्य हरिदास ठाकुर की जगत गुरु शिल गोपाद की ताई गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिके कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीरामपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देशतारिणे। नमो महाभजन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुसे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम। हरे कृष्णा। तर आजच्या या शनिवारच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण पाहतो आज विशेष करून काय बलराम जयंती आहे ना? पाळणा कोणाचा आहे? बलरामजीचा आहे का कृष्णाचा आहे? आज जरी कृष्णाचा पाळणा असला तरी आपण आज झुलून यात्रा आहे. अरे राधाकृष्ण नाही हो असं समजू आपण. पुढं राधाकृष्ण आहेत, पाठीमागे बलरामजी आहेत. म्हणजे राधाकृष्ण पण आहेत आणि पाठीमागे बलरामजी पण आहेत. आता बलरामजीचा दिवस म्हणून आपण आज कृष्णाच्या ठिकाणी बलरामजीला पाहूया. कारण प्रभुपाद म्हणतात बलराम कृष्णामध्ये आणि बलरामजीमध्ये काही अंतर नाहीये है ना. त्यामुळं सगळं झालं त्याच्यामध्ये आज. तर विशेष करून आपण पाहतो आज बलराम जयंती आहे ना. आणि पुढच्या शनिवारी काय आहे? कृष्ण जन्माष्टमी आहे ना. तर आपण पाहतो
शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेले की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलरामजी ह्या धर्तीवरती आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात आणि जे अनेक दुष्ट पुरुष आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी येतात, धर्माची स्थापना करण्यासाठी येतात. भगवंत अनेक कार्य हाती घेऊन येतात है ना. आपण पाहतो की ज्या वेळेस ह्या धर्तीवरती आघात असं पाप होतं है ना, तर त्या पापातून आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंत ह्या धर्तीवरती प्रकट होतात है ना. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ह्या धर्तीवरती प्रकट होतात तर ते कधीही एकटे येत नाही है ना. तर नरोत्तमदास ठाकूर आपल्या भजनामध्ये म्हणतात, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जिवे दया करी, स्वपार्षद स्वधाम सह अवतारी. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या युगामध्ये भगवंताला अवतार घ्यायचा असतो तर त्यावेळेस भगवंत आपल्या पार्षदा समवेत येतात है ना. आता आपण पाहतो श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळच येत आहे, भगवान श्रीकृष्ण प्रकट होत आहे. आणि हे प्रकट होत असताना तसं पाहायला गेलं तर ब्रह्मदेवांना भगवंतांनी सांगितलं होतं अगोदरच की मी ह्या धर्तीवरती लवकरच प्रकट होणार आहे, त्यामुळं तुम्ही देखील काय करा, मानव रूपामध्ये प्रकट व्हा है ना. आणि त्यामुळे आपण पाहतो की जे मग गोवर्धन पर्वत असेल, यमुना असेल है ना, वृंदावनचे जे गोप होते, गोपी होत्या है ना, अनेक प्रकारे देवी देवता देखील ह्या लीलेमध्ये सहभागी त्यांनी घेतल्या. भगवंता प्रकट होत आहेत म्हणून. हरी बोल, हरी बोल. थोडस तर आपण पाहतो की अशा प्रकारे भगवंत अनेक प्रकारे ह्या लीला धर्तीवरती करण्यासाठी प्रकट होतात. आणि नंतर एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस ह्या सृष्टीच्या अगोदर निर्मिती करण्याच्या अगोदर काहीच नव्हतं, भगवान श्रीकृष्ण एकटे होते है ना. आणि भगवंतांनी इच्छा केली की मला काय करायचंय, ह्या विस्तार करायचा है ना. आता भगवंतांनी इच्छा केल्यानंतर आपण पाहतो की जे पहिलं विस्तारित रूप आहे ते कोण आहेत, बलरामजी आहेत है ना. बलरामजी पहिलं विस्तारित रूप आहे. आणि दुसरं विस्तारित रूप कोण आहे, राधाराणी आहे है ना. तर दोन भाऊतून भगवंतांनी दोघांना प्रकट केलेले आहे, पहिले बलरामजी आणि नंतर मग राधाराणी. आणि आपण पाहतो ज्यावेळेस बलरामजी प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर आपण पाहतो बलरामजींना संकर्षण म्हणलं जातं, बलराम म्हणलं जातं. बलराम म्हणजे काय, बलराम म्हणजे आध्यात्मिक बल प्रदान करणारे बलराम है ना. बलराम नांगर माहिती आहे ना तुम्हाला है ना, पहिलं शेतामध्ये वापरायचं बघा ट्रॅक्टर येण्याच्या अगोदर है ना, बलराम नांगर आहे. तर बलरामजी हे काय आहेत, आदिगुरु आहेत. आणि त्यामुळं आपण पाहतो की हे बलरामजी ज्यावेळेस प्रकट होतात तर संकर्षण म्हणजे हे कृष्णाशी आणि जीवाशी काय करतात, नातं जोडतात. गुरु काय करतो, जीवाचा आणि भगवंतांचा संबंध जोडतो है का नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की हे बलरामजी आहेत संकर्षण नावाने ओळखले जातात, बलराम नावाने ओळखले जातात आणि दाऊजी ह्या नावाने देखील ओळखले जातात. दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया दाऊजी का भैया है ना. पण हे अशा प्रकारे बलरामजीचे हे नाव आहेत. आणि असे बलरामजी ज्यावेळेस ह्या धर्तीवरती प्रकट होतात तर बलरामजीचा भाव काय बघा, त्यांचा भाव काय असतो. तर त्यांचा भाव हा असतो की कशा प्रकारे मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करू. म्हणजे एक सेवक भगवान आहेत आणि दुसरा सेव्य भगवान आहे. एक भगवंत आहेत ते सेवा स्वीकारतात आणि दुसरे भगवंत आहेत ते सेवा करतात, काही अंतर नाहीये. सेवक भगवान आणि सेव्य भगवान अशा प्रकारे भगवंत हे करतात. तर बलरामजी मुख्य
जे 5 रस आहेत त्या 5 रसामध्ये काय करतात, भगवंतांची सेवा करतात. ते दाखवून देत आहेत की कसं आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे, है ना. आणि जे 5 रस आहेत आणि ह्या 5 रसामध्ये बलरामजी भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात. म्हणून आपण पाहतो ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ही 5 रस असे आहेत, साख्य, दास्य, माधुर्य, वात्सल्य आणि शांत, अशी ही 5 रस आहेत, है ना. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वृंदावनमध्ये होते, ज्यावेळेस साख्य रसामध्ये आपण पाहतो, साख्य रसा म्हणजे काय, मित्र, है ना. मित्रता या नात्याने भगवान श्रीकृष्णाचे ते खेळायचे, है ना. आपण पाहतो अनेक गोपबालक वगैरे वृंदावनमध्ये होते सगळे, तर भगवान श्रीकृष्णाबरोबर गोपबालक होते, बलरामजी होते, सगळे खेळायचे. तर ह्याच्यात देखील ते भगवान श्रीकृष्णांची काय करायचे, सुंदर सुंदर सेवा करायची, है ना. सुंदररित्या भगवान श्रीकृष्णाची सुंदर सेवा करायची मित्र या नात्याने. आणि साख्य रूपामध्ये, दास्य रूपामध्ये काय करायचे की ज्या प्रकारे एक सेवक आपल्या स्वामींची सेवा करतो, त्या प्रकारे बलरामजी ज्यावेळेस वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण अनेक गोपबालकाबरोबर खेळायचे वगैरे, गायी चारून थकून यायचे आणि आल्यानंतर कधी कधी काय करायचे, आपल्या झाडाखाली झोपायचे, है ना. आणि झोपल्यानंतर आपण पाहतो बलरामजी काय करायचे, श्रीकृष्णांचे चरण दाबायचे, पाय दाबायचे, है ना. कधी डोकं दाबायचे, कधी हात दाबायचे, कधी पाय दाबायचे. तर अशा प्रकारे दास्य भावनेमध्ये देखील बलरामजी काय करतायत, भगवान श्रीकृष्णांची सेवा करतायत. आणि माधुर्य रस आपण पाहतो, ज्या प्रकारे ज्या गोपी होत्या, है ना, तर ह्या गोपी माधुर्य रसामध्ये भगवंतांची सेवा प्रेमाने सेवा केल्या, त्या प्रकारे भगवान देखील बलरामजी काय करतात, माधुर्य भावामध्ये भगवंतांची सुंदररित्या सेवा करतायत. आणि त्याचबरोबर वात्सल्य रसामध्ये माता पितांची सेवा करायची, है ना. जसं माता पिता वात्सल्य रूपामध्ये सेवा करतात. तर कधी कधी आपण पाहतो ज्या वेळेस वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण गाई घेऊन जायचे, तर यशोदा मैया आणि नंद महाराज दाऊजीला सांगायचे, दाऊजी तुझा जो छोटा भाऊ आहे ना कृष्णा, ह्याच्याकडे काय कर, थोडंसं लक्ष दे, आणि तू आहेस म्हणून आम्ही काय करतोय, त्याला ही गोचारांमध्ये ही सेवा देत आहे. त्यामुळं जसं माता पिता भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करायचे, त्याच प्रकारे तितकी काळजी करायची की भगवान श्रीकृष्णाला कुठला तरी आसून येईल, मारेल म्हणून बलरामजी देखील काय असायचे, सतर्क असायचे. इतकं प्रेम करायचे भगवान श्रीकृष्ण माधुर्य रसामध्ये देखील, वात्सल्य रसामध्ये माता पितांच्या. आणि शांत रसामध्ये आपण पाहतो बलरामजी शांत रसामध्ये देखील काय करतायत, भगवंतांची सेवा करतायत. आता शांत रसामध्ये आपण पाहतो, शांत रसामध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा कसं करतात आपण पाहतो. जसं आता ही माईक आहे, है ना. म्हणजे जे काही भगवान श्रीकृष्णांच्या पूजेसाठी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आणि झोपेपासून ते उठेपर्यंत भगवान श्रीकृष्णांची सदैव बलरामजी सेवा करतात. आता समजा ह्या माईक आहे, आणि हे बलरामजीचं स्वरूप आहे, कारण हे आपण हिच्यामध्ये कृष्णाचं गुणगान गात आहोत आपण, त्यामुळे हा माईक देखील काही साधारण नाही आहे. बलरामजी काय केले, शांत रूपामध्ये सेवा. म्हणजे मृदंग असेल, करताल असेल, हा कॅमेरा असेल, स्टँड असेल, करताल, मृदंग, हार्मोनियम, इथली प्रत्येक गोष्ट, मग ती सतरंजी का असेना, एखादं मंदिराचं खांब का असेना, भगवंतांचं शिया, भगवंतांची चप्पल, भगवंतांचे बेडशीट, उशी, अशा प्रकारे सगळं विस्तारित रूप करतात भगवंत बलरामजी कृष्णाच्या सेवेसाठी. त्याला म्हणले शांत रस याला म्हणले. शांत रसामध्ये भगवान बलरामजी अशा प्रकारे आपला स्वतःचा विस्तार करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी जे काही लागेल त्याचा सगळा काही विस्तार करतात. आणि म्हणून आपण ह्या ज्यावेळेस आपण गोष्टी हाताळतो, मृदंग असेल, करताल असेल, किंवा माईक स्टँड असेल, काही असेल, किंवा एखादं बर्तन का असेना, एक चम्मच का असेना, काही वस्तू असली तर समजायला पाहिजे का नाही बलरामजीचं स्वरूप आहे, म्हणजे भगवान बलरामांचं विस्तारित रूप आहे. तर ते काय केले, भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी त्यांनी हा विस्तार केलेला स्वतःचा. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक याचा वापर केला पाहिजे, है ना. तर भगवान श्रीकृष्णांची कशा प्रकारे सेवा करावी ही बलरामजी आपल्याला दाखवून देत आहेत, है ना. जीव रे सोपे है, कृष्ण रे नित्यदास, है ना. आणि त्यामुळं आपण पाहतो की एक जीवानं
कशा प्रकारे सेवा करावं हे बलरामजी 5 रसामध्ये सेवा करतात. परंतु जीव 5 रसामध्ये सेवा करत नाहीये. जीव फक्त कुठल्या तर एकाच रसामध्ये सेवा करतो है ना. कारण प्रत्येकाचा एक रस असतो है ना. कुणाला मित्र व्हायला आवडतं, कुणाला दासभावनेमध्ये सेवा करायला आवडतं, आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आपल्या भक्ती भावनेनुसार आपण काय करत असतो, भगवंतांचा संबंध जोडत असतो है ना. प्रभुपाद एकदा म्हणाले की गृहस्थांनी जास्तीत जास्त ड्युटी वर्शिप केलं पाहिजे. म्हणे का, तर एक पितेला माता पित्याला माहिती असतं की मुलांची किती काळजी घ्यावं लागतं है का नाही. आपण जे लहान बालकं असतात बघा, त्यांची किती माता पित्यांना काळजी घ्यावं लागते. तो खाल्ला किती, झोपला कधी, झोपला का नाही, किती, म्हणजे सगळं त्यांच्याकडे टाइम टेबल असतं है ना. आणि जर खाल्लं नसेल तर त्याला पुन्हा आणि गोष्टी सांगत काय करतात, माता त्याला खायला घालत असते है ना. तसं प्रभुपाद म्हणाले की हेच जे वात्सल्य प्रेम आहे माता पित्यांचं आहे ना, हे काय केलं पाहिजे आपण भगवंताप्रती अशा प्रकारे आपण आदान प्रदान केलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्ण हे देखील काय आहेत, एक व्यक्ती आहेत है ना. ते काय साधारण व्यक्ती नाही आहेत, पण ती एक काय, त्यांनाही भूक लागते, त्यांनाही ताण लागते, त्यांनाही झोप लागते. आणि म्हणून जास्तीत जास्त गृहस्थ भक्तांनी काय केलं पाहिजे, ड्युटी वर्शिप केलं पाहिजे. अशा प्रकारे श्रील प्रभुपाद सांगणार. आणि म्हणून तर जीव कुठल्या तरी एकाच रसामध्ये काय करतो, भगवंतांची सेवा करत असतो. तर आपण पाहतो की ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे सुरुवातीला होते, तर भगवान श्रीकृष्णापासून त्यांचं विस्तारित रूप कोण आलं, बलरामजी आलं. आणि बलरामजी पासून मग बलरामजी काय करतात, चतुर युग प्रकट करतात. त्याच्यामध्ये संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध अशा प्रकारे चतुर्युग हे प्रकट करतात. आणि पुन्हा संकर्षणापासून काय करतात, पुन्हा आणखीन एक चतुर्युग प्रकट करतात. पुन्हा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे प्रकट करतात. आणि ह्यांच्यापासून संकर्षणापासून पुन्हा लक्ष्मी नारायण प्रकट करतात. आणि ह्या लक्ष्मी नारायणापासून कारणोदकशाही विष्णू, त्यांनाच आपण महाविष्णू म्हणतो, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू, हे 3 विष्णू प्रकट होतात. आता मग पाहतो आपण, ज्यावेळेस हे कारणोदकशाही विष्णू, महाविष्णू ब्रह्मांडामध्ये असतात, त्यावेळेस अनंत कोटी त्यांच्या ब्रह्मांडातून त्यांच्या शरीरातून, रोमचंद्रातून अनंत कोटी ब्रह्मांडे बाहेर पडत असतात. आणि हे बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो, त्यातलं एक ब्रह्मांड आपण घेतलं तर त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही वास करतात आणि अर्ध्य पाण्यानं जल भरतात. त्याच्यावरती आनंदशेष प्रकट होतात. मग भगवान गर्भोदकशाही विष्णू त्याच्यावरती पोहतात. आणि पोहल्यानंतर आपण पाहतो त्यांच्या नाभी कमलातून काय होतं, ब्रह्माजीचा जन्म होतो है ना. एक कमल प्रकट होतं आणि त्या कमळामध्ये ती जी दांडी आहे है ना, तर त्या कमळामध्ये 14 लोकांची निर्मिती करतात. आणि ह्या 14 लोकांमध्ये आपण पाहतो की मग ब्रह्माजी जवळ पाहतात की ब्रह्मदेवाचा जन्म झाला होता. त्यांनाही समजत नसतं की आपला जन्म कुठून झाला, कशाला. आणि त्यांना केवळ एक ध्वनी निर्माण होते की तप 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 म्हणून. आणि ब्रह्माजी समजून घेतात की आता मला काय केलं पाहिजे, तपस्या केलं पाहिजे. आणि मग कठोर तपस्या करतात. आणि तपस्या केल्यानंतर मग आपण पाहतो की तेने ब्रह्म हृदय आदि कवय मुह्यंती यत्सूर्य, ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण सर्व काही ज्ञान हे प्रकट करतात. आणि प्रकट केल्यानंतर आपण पाहतो की मग ब्रह्मदेवांना दुय्यम निर्माता म्हणलं जातं है का नाही. आणि नंतर आपण पाहतो की ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेव, तर त्यावेळेस तसं पाहतो कच्चा माल पडलेला असतो सगळा आहे ना, आहे का नाही. जसं आता आपल्याला एखादा घर बांधायचं आहे, वीट पडलेले, सिमेंट पडलेले, खडी पडले, सगळं पडलेलं आहे ना. परंतु घर आपोआप बनतं का, नाही, त्याला कोणतरी येऊन जोडवलं पाहिजे ना, तेव्हा ते घर बनतं. आणि मग भगवान श्रीकृष्ण काय करतात, पुन्हा गर्भोदक्ष विष्णू नंतर शिरोदकशाही हे अवतार घेतात. आणि प्रत्येकाच्या परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतात. कणाकणामध्ये काय करतात, भगवंत प्रविष्ट होतात. आणि मग आपण पाहतो की ब्रह्मदेव मग या सर्व वस्तू घेऊन या बिल्डिंग किंवा इमारत हे सुंदर निर्माण करतात. तर आपण पाहतो तर भगवान श्रीकृष्णापासून अनेक इतके अवतार घेतल्यानंतर एक सूक्ष्म जीव काय करतात, इतकं सगळं काही ब्रह्मदेव एवढं सर्व निर्माण करतात. ब्रह्मदेव काही साधारण नाही ते पण आहे का नाही. आणि पाहतो आपण की अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण
ह्या सृष्टीची निर्मिती करतात, कारण अनेक प्रकारे त्यांना ह्या धर्तीवरती आनंद घ्यायचा असतो. आणि म्हणून बलरामजींना हे काय म्हणलेले, आदिगुरु म्हणलेले आहे ना, आदिगुरु आहेत ते आपले. जितके काही गुरु आहेत, ह्या गुरूंचे गुरु म्हणजे कोण आहेत, बलरामजी आहेत. सगळं काही ज्ञान आहे ना, सगळं काही ज्ञान हे बलरामजीकडून आपणाला येतं, त्यांना आदिगुरु म्हणलेले. म्हणून 3 प्रकारचे गुरु आहेत, पथप्रक्ष गुरु, शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु. आपले शिक्षा गुरु भरपूर असू शकतात, पथप्रक्ष गुरु भरपूर असू शकतात. पथप्रक्ष गुरु म्हणजे काय, समजा आपल्याला कोणी सांगितलं की बाबा इथं हरिहरेश्वर मंदिरमध्ये, वाईमध्ये हरिहरेश्वर मंदिरमध्ये सत्संग चालतो, आणि समजा आपण इथं आलो, आपल्याला आवडलं, आपण भक्ती करू लागलो, ते आपले गुरु झाले आहे ना. कोणी आता आपण पॅम्पलेट देतो मित्रांनो, त्या पॅम्पलेटमुळे कोणी एखादा आला, आपण त्याचे गुरु झालो. पथप्रक्ष गुरु आपले भरपूर असू शकतात. म्हणजे आपल्याला कोणी ज्ञान देतो काय होतं, आपला तो गुरु होतो. पथप्रक्ष गुरु. शिक्षा गुरु आपल्याला शिक्षा दिली आहे ना, आपण 1ली, 2री, 3री आहे ना, 10वी मध्ये 12वी मध्ये, आपले ते गुरु कुठे आहेत मग, ते संपले, शाळा संपली, गुरु संपले आहे का नाही. भरपूर गुरु असतात, परंतु दीक्षा गुरु एकच असू शकतात. दीक्षा गुरु आपण कधीही आपण बदलला नाही पाहिजे है ना. असं नाही की चला आता पहिलं मी ह्या बाबाकडे जात होतो, आता मी हे सोडतो आणि, परंतु आपण दीक्षा घेतानाच परंपरेमध्ये आपण काय केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. एवं परंपरा प्राप्त एवं राजूषो है ना. तर ह्या परंपरेमध्ये जे भगवंतांनी 4 संप्रदाय दिलेत, ह्या 4 संप्रदाय मान्यता प्राप्त आहेत. ह्या 4 संप्रदायामध्येच आपण गुरु केला पाहिजे. आणि एकदा दीक्षा घेतल्यानंतर आपण पुन्हा गुरु कधी बदलला नाही पाहिजे है ना. तर अशा प्रकारे हे जे बलरामजी आहेत, हे बलरामजी हे काय आदि गुरु आहेत. आणि म्हणून आपण बलरामजीकडं काय मागितलं पाहिजे, ज्ञान मागितलं पाहिजे, किंवा आध्यात्मिक जी बळ आहे ना ते आपण बलरामजीकडे मागितलं. म्हणजे आपण आज पाहतो आपण बलरामजीकडं, आज बलरामजीचा काय आहे, आज आविर्भाव दिवस आहे ना, वाढदिवस आहे, उदार अंतकरण असतं भगवंतांचं. त्यामुळं आपल्याला जर काय मागायचं असेल ना, तर आपण काय मागितलं पाहिजे बलरामजीकडं, मला आध्यात्मिक बळ द्या है ना. आपल्याकडं तर भाजी चपाती भाकरी खाऊन आपल्याकडे भरपूर बळ आहे, भरपूर ताकद आहे आपल्याकडं है ना, परंतु आपल्याला आध्यात्मिक बळ नाही आहे आपल्याकडं. आपल्याला शास्त्र वाचण्याची रुची नाही आहे, नामजप करण्याची रुची नाही आहे, सेवा करण्याची रुची नाही आहे, प्रचार करण्याची रुची नाही आहे है ना. म्हणजे आध्यात्मिक क्रिया करण्यासाठी आपल्याला रुची नाही आहे. तर ती रुची कोण देऊ शकतं, बलरामजी देऊ शकतात. म्हणून आज बलरामजीच्या चरणाप्रती आपण हेच मागितलं पाहिजे, भगवंत आम्हाला आध्यात्मिक बळ द्या. आणि गुरु केवळ हे आध्यात्मिक बळच प्रदान करत असतात, कधी भौतिक धन कधी प्रदान करत नाहीये है ना. तर भगवंत आहे ते, जर आपल्याला हवं असेल तर ती पण देतील, पण ती मागण्याची आवश्यकता नाहीये. आध्यात्मिक बळ जर दिलं भगवंतांनी आपल्याला, तर आणखीन कशाची काय आवश्यकता नाही आपल्याला है ना. आणि म्हणून आज बलरामजीच्या चरणी आपण काही मागितलं पाहिजे, आध्यात्मिक बळ हे मागितलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो बलरामजी जे आहेत, अशा प्रकारे बलरामजी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी काय होतात, प्रकट होतात, सेवा करण्यासाठी. आणि किती दिवस प्रकट होतात, अगोदर प्रकट होतात, 8 दिवस अगोदर प्रकट होतात है ना. जसं एखादा मोठा व्यक्ती असेल आपल्या घरी, की आधी अगोदर मोठा व्यक्ती येतो, नंतर आपण येतो का, येणार आहे म्हणून त्याच्या अगोदर आपण येतो है ना, अगोदर आपण येतो, पूर्वतयारी करतो ना है का नाही. समजा आपल्या घरी समजा मुख्यमंत्री कोण येत असेल, किंवा कोणतरी आपले वरिष्ठ कोण व्यक्ती येत असेल आपल्या घरी, तर आपण अजून सगळं तयारी करतो, आपलं घर कसं आहे सगळं है ना, सगळं चकाचक करतो, स्वच्छ करतो आपण. तसं बलरामजी आपण पाहतो, हे ह्या धर्तीवरती पहिलं प्रकट होऊन, असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये, सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की ज्यावेळेस देवकीच्या गर्भामध्ये 6 बालकांनी जन्म घेतला है ना, 6च्या 6 बालकं मारले गेली, त्यांची वेगळी ती कथा आहे. आणि नंतर आपण पाहतो 7व्या गर्भाला देखील बलरामजी प्रकट झाले है ना. आणि बलरामजी प्रकट झाल्यानंतर आपण पाहतो देवकीच्या गर्भातून पुढे गेले भगवंत, रोहिणीच्या गर्भामध्ये गेले है ना, तालांतरित करण्यात. आता ही शक्य नाही बरं का, परंतु भगवंत हे काही करू शकतात है ना. आणि नंतर आपण पाहतो
की पुन्हा त्याच गर्भामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय केलेला आहे, जन्म घेतलेला आहे. म्हणजे शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की एखाद्याच्या हृदयामध्ये जरा भगवंत प्रकट करायचे म्हणलं तर आचार्यगण सांगतात की आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ही षड्रूप बसलेली आहेत, है ना. आणि ह्या 6 रूपांना आपण काय केलं पाहिजे, पहिलं काढून टाकलं पाहिजे, है ना. आणि आपलं हृदय काय केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. आणि हे स्वच्छ केल्यानंतर आपण पाहतो मग कोण प्रकट होतं, कोण प्रकट होतं, बलरामजी, है ना. देवकीच्या गर्भामध्ये कोण प्रकट झालं, बलरामजी प्रकट झाले, है ना. मग आपल्या हृदयामध्ये कोण होणार प्रकट, बलरामजी होणार. आणि समजा आपलं हृदय जरा कठोर असलं, है ना, एकदम कठोर आहे, काहीच फरक पडत नाही आपल्याला, तर बलरामजी काय करतात माहिती आहे, त्यांच्याकडे 3 अस्त्र आहेत, खतरनाक आहे एकदम. पहिलं काय, पहिलं आहे नांगर, हल आहे, पहिलं हल जोडतात, है ना, हल दल आहे भगवान. समजा जमीन सुपीक करायचं असेल, पहिला आपण नांगराचा उपयोग करतो, है ना. आणि नंतर मग समजा ढेकळं फुटली, बर झालं, नाही फुटली तर काय करतो मग, है ना, मुसळ आहे का नाही, आणि नंतर गदा पण आहे का नाही. तर ही बलरामजीची 3 अस्त्र आहेत. त्याच प्रकारे बलरामजी आपल्या हृदयामध्ये प्रकट झाल्यानंतर, समजा काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्यातून षड्रूपातून मुक्त झाल्यानंतर बलरामजी प्रकट होतात आणि आपलं हृदय स्वच्छ करतात. कसं करतात, तर अशा प्रकारे हल चालवतात. हल चालवलं बरं झालं, नाहीतर मग पुन्हा गदेने आणि मुसळाने ठोकून काढतात आणि जमीन सॉफ्ट बनवतात. जितकी सॉफ्ट जमीन बनेल तितकं धान्य काय होतं, पीक काय होतं, व्यवस्थित उगतं ना. तुम्ही सगळे शेतकरीच आहात ना बऱ्यापैकी, आहे ना. आणि समजा आपण काहीच मेहनत केली नाही उन्हाळ्यात, नुसतं बसून लग्न खात फिरलो आपण आणि पेरायला गेलो, जमीन पिकेल का, आहे ना, तण वगैरे भरपूर उगवतं, आहे का नाही. तर बलरामजी अगोदर येऊन काय करतात, अशा प्रकारे सुंदररीत्या भगवान श्रीकृष्णांची तयारी करतात. आणि नंतर आपण पाहतो सगळं हृदय क्लीन झाल्यानंतर मग काय होतं, कृष्ण प्रेम प्रदान करतात. म्हणजेच काय, कृष्ण त्या हृदयामध्ये प्रकट होतात, है ना. तर अशा प्रकारे आचार्यगण हे वर्णन करतात. म्हणून आपण देखील आपलं हृदय अशा प्रकारे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्यातून आपण काय केलं पाहिजे, हे सगळं काढून टाकलं पाहिजे. आणि हे स्वच्छ केल्यानंतर मग बलरामजी आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. आणि प्रकट झाल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांना आपोआप आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. तर अशा प्रकारे बलरामजी अशा प्रकारे हे दाखवून देत आहेत. तर बलराम, कृष्ण आणि बलराम ज्यावेळेस वृंदावनमध्ये होते तर भगवान श्रीकृष्णांच्या लीला आणि बलरामजीच्या लीला ह्या अनंत आहेत, अनेक लीला आहेत. की ज्यावेळेस आपण पाहतो की बलरामजी हे आपल्या कृष्ण प्रेमामध्ये काय असतात, मदमत्त असतात, है ना. जसा एखादा व्यक्ती ह्या भौतिक जगामध्ये दारू पिल्यानंतर कसा असतो, मदमत्त असतो, है का नाही. तसं बलरामजी हे काय असतात, आपल्या ह्याच्यामध्ये मदमत्त असतात. तर जे वरुण देवांची पुत्री आहे वरुणी, तिचा ते स्वीकार करतात. आणि असं म्हणलेलं आहे, वरुणी जी आहे हे काय नशा आहे, पण नशा ही अशी नशा आहे की ह्या भौतिक जगामध्ये जसं सडवून जी बनवलं जातं ती तसली नशा नाहीये. तर ही वारुणी बनवण्यासाठी असं म्हणतात की मध, कापूर, तुळशी, केशर अशा अनेक पदार्थांचा वापर केला जातो. आणि मग भगवंतांना सुंदर ती वारुणी बनवली जाते. आणि मग बलरामजी ते काय करतात, ती वारुणी पितात, है ना. स्वर्गामध्ये काय म्हणतात त्याला, सोमरस म्हणतात. भौतिक जगामध्ये काय म्हणतात, आहे ना, दारू, कुठली हातभट्टी आणि इटभट्टी, काय काय बरंच नावं असतात ना, अशा प्रकारे, है ना. तर ही भौतिक जगातला रस आहे ना. तर परंतु भगवान बलरामजी ज्यावेळेस वैकुंठामध्ये अशा प्रकारची वारुणी पितात तर ही विशेष वारुणी असते, है ना. ही काही असली आंबट पाणी नसतं ते, तर त्याच्यामध्ये भगवंत मदमत असतात. तर कृष्ण बलराम अशा प्रकारे अनेक अशा लीला वृंदावनमध्ये करत असतात. तर एकदा श्रील प्रभुपादांना एक भक्ताने विचारलं
की प्रभुपाद की कृष्णामध्ये आणि बलरामजीमध्ये काय फरक आहे ना. तर त्यावेळेस प्रभुपाद म्हणाले की कृष्ण आणि बलरामामध्ये काहीच फरक नाहीये है ना. सई गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. जगन्नाथामध्ये गौरांग महाप्रभूमध्ये आणि कृष्णामध्ये काही फरक नाहीये. तसं म्हणलेलं की कृष्णामध्ये आणि बलरामजी देखील काहीच फरक नाहीये. फरक इतकाच आहे, कृष्ण थोडे सावळे आहेत आणि बलरामजी गोरे कृष्ण आहेत. गोरे कृष्ण आहेत. कृष्णच आहेत पण कसे आहेत, गोरे आहेत. आणि कृष्ण कसे आहेत दुसरे सावळे आहेत. एवढाच फरक आहे ना. अशा प्रकारे तर एकदा भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये आपण पाहतो, भगवान श्रीकृष्ण मुरली है ना आणि पितांबर आणि त्यांचा मोर मुकुट घालून हे वृंदावनमध्ये निवास करत असतात. आणि एकदा काय झालं, बलरामजीची इच्छा झाली की म्हणे चला कृष्ण घालतात म्हणे आपण पण घालूया, पितांबर घालूया है ना. पितांबर, मग बलरामजीने पितांबर घातलं है ना. नंतर म्हणले की आपण पण बासरी घेऊया, बासरी घेतलं भगवंतानी बलरामानी आणि मोर मुकुट पण लावला. म्हणजे आज आपण कृष्णाचा रोल करायचा है ना. कधी नाही ते भगवंतानी अशा प्रकारे विचार केला आणि गेले वनामध्ये. आणि वनामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो कंस मामाला पहिलंच खबर मिळाली होती कृष्ण कशा प्रकारे काय काय घालतायत. कृष्ण पितांबर घालतायत है ना, हातामध्ये बासरी असते आणि डोक्यावरती मोर मुकुट आहे, अशा प्रकारे मोराचा पीस आहे. आणि मग सगळ्या असुरांना त्यांनी सांगण्यात आलं की बाबा कृष्ण असा आहे. आणि ज्या वेळेस हा असुर वृंदावन मध्ये आला, काय त्या असुराचं नाव, प्रलंबासूर है ना. हा प्रलंबासूर ज्यावेळेस आला तर त्यांनी ओळखलं की मला कंसानं जे सांगितलं होतं तर ते तोच आहे है ना. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस वृंदावनमध्ये जसं धरतीवर पाय टाकल्या टाकल्या त्या ठिकाणी बलरामजीचं त्यांना दर्शन झालं. आणि तो म्हणलं की बलरामजी हे कृष्णच आहेत. आणि त्यांनी काय केलेले, पितांबर धारण घेतलेलं आहे ना, हातामध्ये बासरी पण आहे आणि मोर मुकुट पण लावलेलं आहे, मोराचं पीस पण लावलेलं आहे. आणि म्हणून तो काय करतो, बलरामजीवरती आक्रमण करतो. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा असुर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णावरती किंवा बलरामावरती आक्रमण करतात तर भगवंत त्यांना काही फरक पडत नाहीये. जसं एखादा फुल कुणाला असं फुलानं जर मारलं तर काय लागतं का आपल्याला, काही नाही लागत. तसं आक्रमण जरा ह्या असुरांनी कितीही जरा भगवान श्रीकृष्णावरती केलं तर ह्यांना कुठल्याही प्रकारचं ह्यांना काही फरक पडत नाही आहे ना. आणि मग भगवंत काय करायचे, लगेच त्या असुराचा वध करायचे. तर शुकदेव गोस्वामी वर्णन करतायत की भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी ज्यावेळेस वृंदावनमध्ये होते तर दररोज एका असुराला मारायचे. विचार करा, दररोज एका असुराला मारायचे, मगच दुपारचं भोजन करायचे. तोपर्यंत भोजनच करायचे. म्हणजे बघा कंस किती असुर पाठवायचा, विचार करा. आणि मग हे अशा प्रकारचे असुरांचा वध झाल्यानंतर बलरामजी आले आणि म्हणाले की बाबा कान्हा, कृष्ण कन्हैया हे कान्हा, की तुझं काय पितांबर घे, मोर मुकुट घे, तुझी मुरली घे. कारण ह्याच्यामुळं काय होईल, सगळे असुर हे मला मारण्यासाठी येत आहेत. तर कृष्ण आणि बलराम अशा प्रकारे हे काय करतायत, वृंदावनमध्ये आपल्या भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी अशा प्रकारच्या दररोज ते लीला करायचे. तर आपण पाहतो की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी वनभोजन करत होते, वनभोजन केल्यानंतर आपण पाहतो की असुराला मारायचे, वनभोजन करायचे, गायींची सेवा करायचे है ना. कधी कधी सुरपारांबा खेळायचे, आंधळी कोशिंबीर खेळायचे, कबड्डी खेळायचे, सगळ्या प्रकारचे खेळ भगवान श्रीकृष्ण हे खेळायचे. आणि खेळ खेळून झाल्यानंतर एकदा काय झालं की गोपबालक म्हणाले की दाऊजी की आम्हाला थोडंसं आता भूक लागलेली आहे. कारण कधी कधी आपण पाहतो दुपारचं जेवल्यानंतर सुद्धा 4 वाजता कसं जसं भूक लागल्यासारखं वाटतं है ना, असं वाटतं का ते गरम गरम खाल्लं पाहिजे है ना. तसे गोपबालकांना देखील वाटलं की बाजूलाच एक तालवृक्ष आहे है ना, तालवृक्ष आहे. आणि ही ज्या तालवनामध्ये आपण पाहतो ताल फळं भरपूर आहेत है ना.
आणि ह्या वनामध्ये आपण पाहतो एक धेनापूर नावाचा असुर राहायचा, है ना. प्रचंड गाढवाच्या रूपामध्ये त्याचा भला मोठाच्या मोठा. आणि त्या वनामध्ये पशु पक्षी मनुष्य कोणीही येत नव्हतं, कोणालाच एंट्री नव्हती. तिथं जर कोण गेलं तर त्याचा निश्चितपणे काय होता, मृत्यू होता. एवढंच नाही, वरतून पक्षी सुद्धा जात नव्हते, इतका त्या जंगलावरती ताबा होता ह्या धेनुकासुरांचा. आणि मग हे गोपबालक दाऊजीला म्हणाले की दाऊजी, आम्हाला फार भूक लागलेली आहे, की आपण काय करूया, बाजूलाच एक ताल वृक्ष आहे, तालवन आहे, आणि ह्या तालवनामध्ये ताल फळं आहेत, सुंदर सुंदर. जसं एक छोटंसं नारळ असतं ना, तसे ताल फळं असतात. अजून देखील वृंदावनमध्ये ते ताळ फळं मिळतात, फार सुंदर असतात. आणि ते म्हणाले की आपण काय करूया, ते खाण्यासाठी जाऊया. आणि भगवान श्रीकृष्णांना विनंती करू लागले, बलरामजींना विनंती करू लागले. आणि भगवान श्रीकृष्णांना माहिती आहे त्या वनामध्ये कोणी जात नाहीये, आणि म्हणून सगळे गोपबालक काय करू लागले, बलरामजीला फोर्स करू लागले, जाऊजी तुम्ही आहात, आपण जाऊया, चला चला. मग भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी म्हणाले की ठीक आहे, चला, तुमची इच्छा आहे तर जाऊया. आणि ज्यावेळेस पाहतो आपण सर्व गोपबालक आणि कृष्ण आणि बलराम ज्यावेळेस त्या वनामध्ये प्रवेश केले, आणि प्रवेश केल्यानंतर आपण पाहतो की समजा कोणाची तर आमराई आहे, हजारो झाडं आंब्याची आहेत त्या ठिकाणी, आणि तिथं कोणीच नाहीये. तर काय सर, कसला डाव लागला ना आपला. किती खायचं, जेवढं खायचं तेवढं खा, काही टेन्शन नाही. एक फांदी हलवली, सगळे आंबेच आंबे, आणि सगळे पिवळे 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 आंबेच आंबे, है ना. किती आनंद होईल आपल्याला. तसं ज्यावेळेस हे सर्व गोपबालक ज्यावेळेस ज्या वनामध्ये गेले, त्यांनी पाहिलं की अरे वरती तेवढीच फळं आहेत आणि खाली त्याच्या दुप्पट खाली फळं पडलेले आहेत पिकून. त्यांना असं वाटलं इथले खावं का वरचे खावं, हे समजत त्यांना नव्हतं. आणि कृष्ण बलरामांनी काय केले माहितीये, अशी मोठमोठे असे वृक्ष होते, ते असे वृक्ष पकडायचे आणि लका 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 हलवायचे. आणि जसं हलवल्यानंतर पुन्हा आणि धाडाडाडा कितीतरी फळं खाली पडायची. आणि भरपूर त्या गोप बालकांनी त्या वनामध्ये प्रचुर मात्रेमध्ये ताळफळ खाण्याचा आनंद घेतला. परंतु झालं काय माहितीये, जसं भगवान श्रीकृष्ण आणि बलराम ह्या वनामधली जी वृक्ष मोठमोठे हलू लागले, तसं खळखळाट आवाज निर्माण झाला. आणि आवाज निर्माण झाल्यानंतर आपण पाहतो ह्या धेनुकासुराची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला वाटलं की अरे आपल्या वनामध्ये कोणतर प्रवेश केलेला आहे, आणि म्हणून तो ताडकन उठला आणि इतक्या वेगानं पळू लागला की आवाजाच्या दिशेनं इतका पळाला. पाहिलं तर काय, इतके सगळे गोप बालक आहेत आणि इतके सुंदर ही 2 मुलं आहेत, है ना. आणि हा धेनुकासूर ज्यावेळेस पळत आला एकदम 180च्या स्पीडनं, आणि त्याने काय केलं, एकदम असं युटर्न घेतला गर्रमन असं, आणि आपल्या मागच्या 2 पायांनी काय केलं, बलरामजीनं असं जोरात लात मारली. आता गाढवाची लात म्हणजे काय, गाढव कशाचा एक्सपर्ट आहे माहितीये, 2 गोष्टीमध्ये लय परफेक्ट आहे. एक तर वज वाहण्यामध्ये आणि दुसरं लात मारण्यामध्ये. या 2 गोष्टी त्याला लय जमतात, त्याला काहीच प्रॅक्टिस करावं लागत नाही. वज त्याचा जन्मच आहे वज वाहण्यासाठी, आणि लात मारणं तर काय विचारूच नका मग. आणि मग त्यांनी बराबर काय केलं, बलरामजीवरती आपले दोन्हीच्या दोन्ही पाय असं धाड म्हणून मारले. आणि मारल्यानंतर आपण पाहतो बलरामजी ही अनंत शेष आहे, है ना. ह्या पृथ्वीचं ओझ धारण करतात. त्यांना ह्या गाढवाची लात काय होणार आहे, त्यांना एकदम असं फुल मारल्यासारखं झालं भगवंताला. आणि पुन्हा तो तिकडे पळत गेला, त्याला वाटलं मी वाचलो. आणि बघतोय तर काय, अजून बलरामजी अरे तसे खाली पडले पण नाहीये, काही असं म्हणजे आता लागले बाबा असं धरून बसले असं बी काही नाही. पुन्हा बलरामजी तसंच उभारले. मग तो पुन्हा आणि तेवढ्याच वेगानं पुन्हा एकदम स्पीडनं परत आला. आणि आल्यानंतर आपण पाहतो पुन्हा पहिल्यासारखीच त्यांनी स्टाईल मारण्यासाठी गेला तो. आणि जसं आपण पाहतो जागेवर त्यांनी टर्न मारला, तसं भगवंतानी मात्र काय केलं, ह्यावेळेस पाट्टामन असं त्याची पाय उचलले पकडली. आणि पकडल्यानंतर आपण पाहतो की समजा आपण एक समजा 40-50 वर्षाचा बलवान व्यक्ती आहे ना, आणि कोंबडीचं पाय पकडलं असं, है ना. कोंबडीचं म्हणा किंवा मांजराचं म्हणा, एक 5 किलो 2 किलोचं आहे, असं घर फिरून हे वळून दिलं, काय होते, है ना, मरून जाईल की कुत्र्यात पिलू बारीक वगैरे.
तसं बलरामजींनी काय केलं, दोन्ही पाय पकडले त्या गाढवाचे, धनुकासूरचे, आणि काय करू लागले, इतक्या जोरात फिरू लागले जसं शेतकरी आपली गोपन फिरवतो बघा, है ना, गोपन कर 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 फिरवतो आणि लांब हिबळून देतो दगड, है का नाही, पक्षी मारण्यासाठी. तसं बलरामजींनी ह्या गाढवाचे पाय पकडले, गर 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 भगवंतांनी फिरवलं, आणि एक मोठा वृक्ष होता, तालवृक्ष, त्या तालवृक्षावरती भगवंतांनी त्यांना काय केलं, फेकून दिलं. आणि हा काही गाढव काही हा साधारण नव्हता, भला मोठाच्या मोठा होता, कारण असुर होता. आणि त्यामुळं ते इतका मोठा गाढव त्या वृक्षावरती पडलो, आणि ते वृक्ष काय झाला, काड म्हणून मोडून खाली पडला. आणि हा वृक्ष त्या वृक्षावरती, त्या वृक्ष त्या वृक्षावरती. शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये वर्णन करतात की एक वृक्ष दुसऱ्या वृक्षावरती, दुसरा तिसऱ्यावरती, तिसरा चौथ्यावरती, असं करत 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 कित्येक वन काय झालं, मोकळं झालं. आणि अशा प्रकारे ह्या धनुष्याचा वध झाल्यानंतर आपण पाहतो धनुष्यासूर काय वनामध्ये एकटंच नव्हता, है ना. आणि नंतर त्यांनी पाहिलं की अरे बापरे, आपल्या मध्ये जे काही परिवार होता, काही पत्नी होत्या, काही मुलं होती, काही नातवंडी होती, मग ही सगळी गाढवाच्या रूपातच होती. आणि मग सगळी काय धावत पळत सुटली भगवान श्रीकृष्णांना आणि बलरामजींना मारण्यासाठी. आणि भगवान श्रीकृष्णांनी आणि बलरामजींनी काय केलं माहितीये, प्रत्येकाला मागचे पाय पकडायचे, गर 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 फिरवायचे, कोण इकडं फेकायचं, कोण तिकडं फेकायचं, कोण तिकडं फेकायचं, कोण पाठीमागे फेकायचं. असं करता 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 भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी ह्या सर्व गाढवांना मारून टाकलं, भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी. आणि संपूर्ण वन काय केलं माहितीये, आपल्यासारख्या बधी जीवांना काय केलं, खुला करून टाकलं, फ्री. म्हणजे त्या ठिकाणी पशु पक्षी सगळे लोक येतील आणि काय करतील, ह्या वनांचा, ह्या फळांचा आनंद घेतील. तर आपले जे आचार्यगण आहेत ते वर्णन करतात, धनुकासूर हे कशाचं प्रतीक आहे, अहंकाराचं प्रतीक आहे, है ना, अहंकाराचं प्रतीक आहे. आणि विशेष करून पाहतो की मी आणि माझं, की हा 10x10चा जो रूम आहे, है ना, किंवा 40x50चा हा जो प्लॉट आहे, की माझा आहे, याच्यामध्ये कोणी यायचं नाही, है ना. सब धरती गोपाल की आहे, मात्र त्याच्यामध्ये जो 50x50चा प्लॉट आहे ना, तो माझा आहे. म्हणून ज्या ठिकाणी जी वृत्ती आहे की ह्या ठिकाणी माझ्याशिवाय कोणी यायचं नाही, तर ही कोणाची प्रवृत्ती आहे, धनुकासूरची प्रवृत्ती आहे, है ना. म्हणून आपण पाहतो की ह्या जगामध्ये ज्यावेळेस आपण आता कलेक्शन करण्यासाठी जातो, है ना, तर कित्येक वेळेला आपल्याला अनुभव येतो बाहेरच्या लोकांचा, है ना, की हे थांबा थांबा थांबा, वरती कुठे यायला लागले तुम्ही न विचारता, अहो बेल वाजवा, घंटी वाजवा, विचारून तर या, तुम्ही डायरेक्ट वरती निघाले. म्हणजे कोण नाही, खाली जावा खाली जावा, कोण नाही कोण नाही, अशा प्रकारे लोक करतात. त्यांना वाटतं की ही बिल्डिंग आहे ना, मी कष्टानं उभा केलेली आहे, झिरोतून निर्माण केलेलं आहे, ह्याच्यावरती फक्त माझाच चालायचा अधिकार आहे, दुसरं कोण चाललं नाही पाहिजे, इथं कोण आलं नाही पाहिजे, है ना. अशा प्रकारचे लोक असतात. आणि ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती म्हणजे काय, धनुकासूरची वृत्ती आहे, है ना. म्हणजे वैष्णवाला त्या ठिकाणी स्थान नाहीये, नातेवाईकाला स्थान नाहीये, देवधर्माला स्थान नाहीये, है ना. तर अशी प्रवृत्ती आहे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी हे काय करतायत, आपल्या गोपबालकांची इच्छा पूर्ती करण्यासाठी अशा प्रकारच्या वृंदावनमध्ये अनेक लीला करतायत. काय वृंदावन असा विचार करा, की वृंदावन असं म्हणतात, भगवान श्रीकृष्ण गोपबालक दररोज अशा लीला करायचे वृंदावनमध्ये, दररोज लीला करायचे. कधी यमुना काठी करायचे, कधी भांडीर वनामध्ये करायचे, कधी मधुवनामध्ये करायचे. असे 12 वन आहेत वृंदावनमध्ये, कधी ह्या वनामध्ये, कधी त्या वनामध्ये. भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे आपल्या गोपबालकासमवेत अनेक त्या लीला वृंदावनमध्ये लीला करायचे. तर आणखीन एक जो असुर होता, एक हा भगवान श्रीकृष्णाने भरपूर असुर मारलेत, पण काही असुर बलरामजींनी देखील मारलेले आहेत. तर आज आपण जे बलरामजींनी असुर मारलेले आहेत त्यांचं वर्णन आपण थोडंसं करणार आहोत. एक प्रलंबर नावाचा एक असुर होता, प्रलंबर. तर हा प्रलंबर असुर जो होता, हा ज्यावेळेस आता पाहतो
की ग्रीष्म ऋतू चालू आहे ना, श्रावण मास चालू आहे, एकदम हिरवीगार, सगळ्याकडं चारा वगैरे आहे. भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गायी चारायचे वसंत ऋतू, आणि एकदम सृष्टीचं सौंदर्य पाहायला मिळतात. सगळीकडे हिरवगार झालेली आहे ना. त्या ठिकाणी सगळे वृंदावनमध्ये सगळं सौंदर्य वाढलेलं आहे ना. सगळे गोप ना गायी सगळे चारण्यासाठी वृंदावनमध्ये चाललेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो गोप भगवान श्रीकृष्ण बलरामजी सगळे हे काय करतात, वनामध्ये खेळ खेळायचे अनेक प्रकारे, गोवाचं चारण करायचे वगैरे. आणि करत असताना एकदा काय झालं, जे रोजचे गोप असायचे है ना, तर एक गोप त्या दिवशी आलेला नव्हता काहीतरी कारणानिमित्त. आणि हा प्रलंबासूर त्यांनी ओळखलं सगळे गोप आलेले आहेत, पण एक गोप काय आलेला नाहीये. आणि म्हणून ह्या प्रलंबासुराने काय केलं, आपल्या योगमायेनं त्यानं त्या गोपबालकांचं रूप घेतलं. आणि ते रूप घेऊन तो काय करू लागला, त्या गोपामध्ये खेळू लागला. आता ज्यावेळेस खेळायचे तर एकाची कृष्णाची पार्टी आणि दुसरी पार्टी असायची बलरामजीची पार्टी असायची है ना. कृष्णाची पार्टी आणि बलरामजीची पार्टी. आणि समजा कृष्णाच्या पार्टीने हारली तर काय करायची, बलरामजीची पार्टी त्यांच्या पाठकुलीवर बसायचं आणि काही अंतर असायचं, समजा इथून बस स्टँड पर्यंत है ना, त्याला पाठकुलीवर घ्यायचं आणि तिथून पाठकुलीवर घेऊन जायचं आणि परत घेऊन यायचं इथं, असं असायचं. अशा प्रकारचा खेळ खेळायचे. आणि मग हा प्रलंबासूर विचार केला की बलरामजी, कृष्णाविषयी तर आपण लय ऐकलेले, कृष्ण सगळ्यालाच मारत आहे, आपण काय करूया, पहिलं बलरामजीला मारूया. आणि म्हणून तो प्रलंबासूर काय केलं, ज्या बालकाच्या रूपामध्ये आलेला आहे त्यांनी कृष्णाच्या पार्टीमध्ये गेला. आता कृष्णाच्या पार्टीमध्ये गेल्यावर काय करावं लागणार, बलरामजीला आपल्या खांद्यावर घ्यावं लागणार. आणि म्हणून हा प्रलंबासूर बालक, छोटं बालकाचं रूप घेऊन आलेला आहे. कृष्ण बलराम खेळतात आणि खेळल्यानंतर आपण पाहतो की कृष्णाची पार्टी हारते. आणि हारल्यानंतर असं सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत की त्या ठिकाणी बलरामजी, सीतामा, वृषभ यांचा जो गट होता हे जिंकलेला होता. आणि कृष्णाच्या गटामध्ये सीतामा होता, भद्रसेन होता, अशा प्रकारचे अनेक गोपबालक या ठिकाणी होती. आणि सुखदेव गोस्वामी वर्णन करतात, कृष्णाला सीतामाने घेतलं, भद्रसेनला वृषभने घेतलं, आणि हा प्रलंबासूर जो होता त्यांनी काय घेतलं, बलरामजींना घेतलं है ना. आणि नंतर आपण पाहतो की प्रत्येक जण मग नाही का पाठकुलीवर बसवले आपल्या आपल्या खांद्यावरती आणि घेऊन जाऊ लागले. आणि घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो सगळे गोप काय केले, ठरल्याप्रमाणे काही अंतरापर्यंत गेलेले आहेत है ना, इथून बस स्टँड पर्यंत गेलेले आहेत, वाईच्या बस स्टँड पर्यंत. आणि हा जो प्रलंबासूर आहे, जो दुसऱ्याचं रूप घेऊन आलेला आहे, हा मात्र काय करत आहे, 5 पांडवाचा गट आणखीन घडत आहे तिकडे खाली पळत, आणखीन स्पीडनं चाललेला आहे. आणि बलरामजी म्हणतायत की अरे, की आपलं जे वाहन आहे किंवा आपलं जे हे गोपबालक आहे एवढं का आतुर आहे माझी सेवा करण्यासाठी, इकडं कुठं घेऊन चाललेला आहे. आणि मग बलरामजी ओळखलं की काहीतरी गडबड आहे, कारण खेळामध्ये ठरलं होतं कुठपर्यंत, तिथपर्यंत आहे ना, ठराविक अंतरपर्यंत ठरलं होतं. आणि मग हा मात्र तिथपर्यंत हळूहळू गेला आणि तिथून मात्र हा जोरात परत चाललेला आहे. मग भगवंतांनी ओळखलं, म्हणले की ही काहीतरी गडबड आहे. मग बलरामजींनी काय केलं, आपलं वजन वाढवलं, कारण ते बलराम आहे. आणि जसं वजन वाढवलं भगवंतानी तसं मात्र त्याला त्या बालकाला सहन झालं नाही. मग त्यांनी लगेच काय केलं, आपलं खरं रूप प्रकट केलं है ना, एकदम भलं मोठंच्या मोठं एकदम राक्षस रूप. आणि ते रूप प्रकट करून आपण पाहतो आणखीन स्पीडनं भगवंतांना तो घेऊन गेला. आणि गेल्यानंतर आपण पाहतो आणि भगवंतांनी ओळखलं की बापरे, ही काही साधारण व्यक्ती नाही आहे. आणि नंतर मग बलरामजी ओळखले की आता ह्याला काय केलं पाहिजे, हा मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि आपण पाहतो बलरामजींनी एक मुष्टीहार फक्त केला, त्याच्या डोक्यामध्ये एक बुक्की घातली भगवंतांनी, इतक्या प्रचंड, तर त्याच्या तोंडातून काय होलं, रक्तपात होऊ लागला आणि त्याच्यातच त्याचा कायला मृत्यू झाला.
कृष्ण भगवान की जय, बलरामजी की जय. तर अशा प्रकारे बलरामजी काय करतात, एका मुष्टी प्रहारामध्येच काय करत असतात, असुरांचा वध करत असतात. त्यांना आणखीन काही प्रॅक्टिस करायची लागत नाही. तर ही बलरामजी आहे, खूप शक्तिशाली आहेत बलरामजी. आणि म्हणून अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की कृष्ण आणि बलराम दररोज वृंदावनमध्ये अशा कित्येक वर्षापासून, कित्येक दिवसापासून रोज एका असुराला मारायचे आणि दुपारचं वनभोजन करायचे. तर बलरामजी आपण पाहतो की अशा लीला ह्या करायचे वृंदावनमध्ये देखील, भगवान श्रीकृष्ण आणि गोपबालक वगैरे. कारण त्यांचा नित्यनेम तेच असायचा की भगवान श्रीकृष्णाबरोबर खेळायचं, बलरामजी बरोबर खेळायचं, गोपाबरोबर खेळायचं आणि दिवसभर वनामध्ये गायी चारायचं, वनभोजन करायचं, असुरांना मारायचं आणि पुन्हा गीत गात काय करायचं, पुन्हा परतीच्या प्रवासाला यायचं. तर असं करत भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजांनी अनेक प्रकारे या काय केलेले आहेत, लीला केलेले आहेत. तर एकदा काय होतं आपण पाहतो की हा रुक्मी आहे, ज्यावेळेस आपण पाहतो भगवंतानी रुक्मीचा देखील वध केलेला आहे. हा रुक्मी, जे रुक्मिणी असते तिचा भाऊ असतो हा रुक्मी. आणि हा रुक्मी आपण पाहतो ज्यावेळेस अनिरुद्ध आणि हिचा विवाह असतो, अनिरुद्धाच्या विवाहामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस हे सर्व मंडळी आलेली असते आणि आल्यानंतर सगळे हे जो किलिंगचा राजा आहे, परत हा रुक्मी आहे, हे सगळे राजे लोक दूध क्रीडेसाठी बलरामजीला आवाहन करत असतात, है ना, की दाऊजी हे आपण काय करू, दूध क्रीडा खेळूया. आता असं म्हणलेलं आहे की जे क्षत्रिय असतात हे क्षत्रिय दुसऱ्या क्षत्रियांना काय करतात, ते आव्हान करू शकतात दूध क्रीडा खेळण्यासाठी. आणि हे तर बलरामजी आहेत आणि बलरामजीला ह्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नसतो. तरी पण आपण पाहतो की त्या ठिकाणी आव्हान केल्यानंतर बलरामजी जातात आणि बसतात त्या ठिकाणी दूध क्रीडा खेळण्यासाठी. पण हे करण्याच्या अगोदर जे हे त्याच्याबरोबर हे शालवाग असतात किंवा जो हे राजे लोक असतात, बलरामजी खूप अपमान करतात. म्हणजे तुम्ही काय खेळता म्हणे दूध क्रीडा, हां तुम्ही तर वृंदावनमधले गाई चारणारे पोरं, हां तुम्ही काय असं दूध क्रीडावर खेळता, अशा प्रकारे अपमान करून बलरामजीला बोलत असतात. पण बलरामजी हे सगळं काही काय करतात, सहन करत असतात. आणि नंतर मग काय होतं, मग 10 मोहरा 20 मोहरा असं लावल्या जातात आणि सगळं हे रुक्मी आहे हा जिंकत असतो आणि बलरामजी हारत जातात. मग 100 लावल्या जातात, ते बी हारतात. मग 1000 लावतात, ते बी हारतात. मग 1,00,000 मोहरा लावतात. 1 लावल्यानंतर मग बलरामजी जिंकतात. आणि तरी पण हा रुक्मी आणि किलिंगचा हा राजा आणि त्याचे साथीदार हे काय करतात, नाही काय केलेलं आहे, ह्या रुक्मिणी जिंकलेलं आहे, बलरामजी हारलेला आहे. म्हणून ते काय करतात, पुन्हा घेतात आणि 1,00,000 पुन्हा 1 कोटी मोहरा लावतात बलरामजी. आणि 1 कोटी मोहरा लावल्यानंतर आपण पाहतो की पुन्हा बलरामजी जिंकतात. आणि तरी पण ही सर्व राजे लोक आणि रुक्मी म्हणतात की नाही आम्हीच जिंकलेले आहे असं हे करत असतात. आणि तेवढ्यात काय होतं माहिती आहे, आकाशवाणी होते की नाही हा डाव बलरामजीने जिंकलेला आहे. आणि एवढं होऊन सुद्धा कोणीही ऐकत नाहीये. तरी पण हे सगळे किलिंगचा राजा तर मध्ये ज्यावेळेस बलरामजी सगळं डाव हारत असतात तो मध्ये दाताड काढत असतो. बघा म्हणजे बलरामजी कसा हसतोय, बलरामजी कसा हारतायत, मध्ये तो हसायला लागतो. आणि हे बाकीचे रुक्मी आणि बाकीचे राजे असतात हे मात्र काय करत असतात, नाही ह्या रुक्मिणीनेच काय केलेलं आहे, हा सर्व डाव जिंकलेला आहे. आणि मग मात्र बलरामाची तळपायच्या मस्तकाला जाते. आणि गेल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी बलरामजी मग काय करतात माहिती आहे, ह्या सर्व राजा लोकांना काय करतात, असं काही धुतात की रुक्मीचा त्या ठिकाणी वध करतात. आणि हा किलिंगचा राजा त्यावेळेस पाहतो की अरे बापरे बलरामजींनी काय केले, ह्या राजाचा वध केलेला आहे, मग तो पळून जायला लागतो. तर बलरामजी काय करतात, काही क्षणामध्ये त्याला पकडतात आणि एकाच बुक्कीमध्ये काय करतात, त्याचे सगळे दात पाडून टाकतात. पण तुला दात काढत होता ना, म्हणे आता काढतात. म्हणजे एका बुक्कीमध्ये बलरामजी या किलिंग राजाचे सगळे दात पाडून टाकतात. आणि अशा प्रकारे
बलरामजी म्हणून पाहतो आपण बलरामजींना काय येतात, इतका म्हणजे भगवंती दयाळू आहेत खूप आहे ना, परंतु ज्यावेळेस त्यांना क्रोध येतो, ज्यावेळेस राग येतो, त्यावेळेस ते त्या बलाचा देखील ते वापर करतात. असं नाही की बळ भरपूर आहे पण बरं ठीक आहे बाबा असं नाही आहे ना, पण त्याचा ते उपयोग पण करतात. आणि आपण पाहतो मग की ज्यावेळेस अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा वध करतात आणि पुन्हा त्या मोहरा बलरामजी घेऊन जातात. अशा अनेक लीला बलरामजी हे करत असतात. पुन्हा आपण पाहतो की ज्यावेळेस महाभारत झालं आहे ना, आपला सगळ्याला माहिती आहे, काही काही आपल्याला बरेच आपण ऐकले पण थोडं थोडं आपण पाहूया. तर ज्यावेळेस महाभारत या पांडवामध्ये आणि कौरवामध्ये आलं, तर बलरामजींना आपण पाहतो की दुर्योधन खूप प्रिय होता. दोन शिष्य आहेत त्यांचे, एक भीम आहे आणि एक दुर्योधन आहे. पण गदायुद्धामध्ये बलरामजींनी दोघांनाही शिकवलं आणि त्याच्यामध्ये दुर्योधनाने खूप प्रचंड शिकला बी, बुद्धिमानी होता आणि भीमापेक्षा कितीतरी पटीने तो युद्ध कलेमध्ये निपुण होता. त्यामुळं झालं काय की एक आवडता शिष्य होता दुर्योधन, आणि बलरामजी त्यावेळेस म्हणाले की अरे मी तर ही माझी दोन्ही शिष्य आहेत, आता ह्यांच्यातच युद्ध जाणार आहे, ह्यांची बाजू घ्यावं तर हे नाराज होणार, हे नाराज होणार, ह्यांची बाजू घ्यावं तर हे नाराज होणार. त्यापेक्षा बलरामजी म्हणाले मी असं करतो, तुम्ही काय करायचे ते करा, मी आपलं तीर्थाटन करतो है ना. कधी कधी आपल्यावर बी प्रसंग येतो असा है ना, आपण भक्त असतो, हा पण भक्त असतो, ह्याची बाजू घ्यावं तर हा नाराज, ह्याची बाजू घ्यावं तर हा नाराज. त्यापेक्षा मधला मार्ग बलरामजी सारखं काढून नंतर भेटू म्हणून भेटलेलं बरं, अशा प्रकारे म्हणून सांगून गेलेलं बरं असतं कधी कधी. तर बलरामजी मग अशा प्रकारे तीर्थाटनला जातात. आणि ज्यावेळेस आपण पाहतो तीर्थाटन करत असतात, तीर्थाटन करत असताना आपण पाहतो की हे कुठे येतात, ज्या ठिकाणी रोमहर्षण सूत हे काय करतात, कथा करत असतात नैमिषारण्यामध्ये है ना. अनेक प्रकारे त्या ठिकाणी साधू असतात आणि सगळे हजारो साधू त्या ठिकाणी बसलेले असतात ह्या रोमहर्षण सूत यांच्याकडून भागवत कथा ऐकण्यासाठी. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी बलरामजी त्या सभेमध्ये जातात. आता हे तर कोण आहेत, भगवंत आहेत आणि सगळ्या गुरूंचे गुरु आहेत है ना, बलरामजी आहेत. आणि ह्या ठिकाणी सर्व ऋषीमुनी बलरामजीच्या स्वागतासाठी उठून बाहेरले असतात है ना. मात्र हे रोमहर्षण सूत जे आहे हे मात्र उभारत नाहीये. आणि बलरामजींना समजतं की अरे सगळे माझ्या स्वागतासाठी उठलेले आहेत, मात्र हा व्यक्ती उठत नाहीये. तर ह्या व्यक्तीला काय झालेलं आहे, ज्ञानाचा अहंकार झालेला आहे ना. आणि ज्या व्यक्तीला ज्ञानाचा अहंकार झालेला आहे तो व्यासासनावरती कधीही बसू शकत नाही है ना. ज्या व्यक्तीला ज्ञानाचा अहंकार झालेला म्हणजे आपल्याला ज्ञान येतं, कोण प्रदान करतं, गुरुजी है ना. गुरुजी आध्यात्मिक बलच आहेत है ना, आणि इथे तर आधी गुरु आहेत, सगळ्यांच्या गुरुचे गुरु आहेत है ना. त्यामुळं भगवंत हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत आणि जाणलं की ह्यांना ज्ञानाचा काय झालेला आहे, अहंकार झालेला आहे, आणि त्यामुळं ही व्यक्ती इथं बसण्यासाठी योग्य नाही. म्हणून आपण पाहतो बलरामजी मग काय करतात, केवळ एक गवताचं जे पाता आहे ना ते घेतात आणि केवळ रोमहर्षण सूतच्या ह्या दिशेनं काय करतात, फेकून देतात. आणि फेकून दिल्यानंतर आपण पाहतो त्यांचा त्या ठिकाणी वध होतो है ना, मृत्यू होतात. आणि नंतर मग आपण पाहतो की सगळे ऋषीमुनी म्हणतात की हाय हाय खूप मोठा अनर्थ आला, की भगवंत आम्ही त्यांना आशीर्वाद दिला होता की हे आणि म्हणतात की भगवंत तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला प्रति द्याल. आणि अशा प्रकारे मग भगवंत त्या ठिकाणी रोमहर्षण सूत देखील त्या ठिकाणी वध करतात. तर ह्याच्यातून ह्या कथेतून आपण पाहतो की आध्यात्मिक ज्ञान किंवा ज्यावेळेस आपल्याला जी काही आपल्याकडे कला आहे ते गुण येतात हे गुरुच्या कृपेने आलेलं असतं है ना. म्हणून तणादपी सुनेचन तरुरूपी सहिष्णून अमानी नमान कीर्तने सदा आहे. तर बलरामजी ह्या ठिकाणी दाखवून देतात की कुठला व्यक्ती कीर्तनीय सदा हरवू शकतो, त्याच्या हृदयामध्ये नम्रता आहे असा व्यक्ती हे ज्ञान धारण करू शकतो आणि जीवनभर हरिकीर्तन करू शकतो. तर आपण ह्या कथेतून हे शिकलो पाहिजे आपण अशा प्रकारे. तर अनेक अशा बलरामजीच्या भरपूर कथा आहेत, आणखीन कधी भविष्यामध्ये आपण पाहू शकतो. तर आजच्या दिवशी बलरामजीच्या चरणी आपण हेच प्रार्थना केली पाहिजे, हे भगवंता की आम्हाला आध्यात्मिक बळ द्या, जेणेकरून आम्ही देखील तुम्ही जशा प्रकारे भगवंतांची सेवा करता है ना, भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असता,
कुठल्याही प्रकारचा विचार तुम्ही करत नाहीये. जे भगवान श्रीकृष्णांची काही का सेवा असना ती सेवा करण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असता. त्याच प्रकारे आम्ही देखील काय करू, भगवंतांची अशा प्रकारे सेवा करू. आपल्याला पण भगवंतांची सेवा करायची आहे ना, काय करायचे का नाही करायचे? कधी करायचे? 16 तारखेला आणि पुन्हा 23 तारखेला आणि पुन्हा वर्षभर आहे ना. वर्षभर नाही, आयुष्यभर आहे ना. जन्मोनजन्मी आपल्याला काय करायचे आहे? भगवंतांची सेवा करायची आहे. तर आता येणाऱ्या 15, 16, 17 तारखेला आपण खूप मोठा जन्माष्टमीचा उत्सव साताऱ्यामध्ये देखील आपण साजरा करत आहोत. तर या ठिकाणी सर्व भक्तांना त्या ठिकाणी आमंत्रित आहे. तुम्ही येऊ शकता. त्या ठिकाणी कथा कीर्तन, भगवान प्रभूंचं कीर्तन आहे, प्रवचन आहे, प्रसाद देखील आहे 2-3 दिवस सर्वांसाठी. तर ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणि त्याच्यानंतर ज्याला शक्यच नाही, जे येऊ शकत नाहीये काही कारणास्तव, त्यांनी 23 ऑगस्टला देखील तुम्ही येऊ शकता. आपण ह्या ठिकाणी वाईच्या खास वाई एरियामध्ये वाईच्या भक्तांसाठी आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत. तर आता विचार करा, भगवान श्रीकृष्णांचं स्वागत करायचं आहे आपल्याला है ना. तर बलरामजींनी कसं सुरुवातीला येऊन सगळं काही तयारी केली है ना, तसं आपल्याला देखील काय करायचंय, भगवान श्रीकृष्ण प्रकट होत आहेत. आता फक्त 8 दिवस आहेत. तर 8 दिवसामध्ये आपल्याकडं जेवढी काही पॅम्पलेट आहे है ना, किंवा जे काही आपल्याला अजून कोणाला भेटायचं असेल, वेळ आपल्याला मिळाली नसेल, तर ह्या 8 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, सगळ्यांना भेटून घेतलं पाहिजे है ना. कलेक्शन केलं पाहिजे, निमंत्रण पत्रिका दिलं पाहिजे है ना. आणि भगवंतांची भरपूर सेवा केली पाहिजे है ना. आपल्याकडे काही कला असेल, कोणाला गायला येत असेल, कोणाला नृत्य करता असेल, कोणाला हार बनवता असेल, कोणाला कुकिंग करता असेल, कोणाला जे बी काय आपल्याला येत असेल, तर ती कला आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावायची है ना. तर आता आपण काही सेवेचं वितरण करणार आहोत. रोजात अनाउन्समेंट करतीलच. तर ज्या ज्या भक्तांची सेवा आहे त्या भक्तांनी किंवा आणखीन आपल्याला काय करायचं असेल एक्स्ट्रा तेही तुम्ही सांगू शकता. आणि त्यांना